सुरुवातीला बातमी आहे मुंबईतून, कारण रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचे पडसाद आता ठाण्यातील रस्त्यांवर सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहेत। मेगा ब्लॉकमुळे लोकांनी कारनं जाणं पसंत केलंय, मात्र यामुळे ठाण्याजवळील ईस्टर्न एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। या वाहतूक कोंडीमुळे चालक आणि प्रवासी दोघंही त्रस्त आहेत। आपण दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, एकीकडे लोकलचा महा मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे लोकल ट्रेन पकडण्यासाठी अनेक प्रवाशांची मोठी गर्दी विविध स्टेशन्सवर झाल्याचं पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काहींनी रस्ते मार्गाने प्रवास करणं कुठेतरी योग्य पर्याय समजलेले आहे, तर दुसरीकडे वाहतूक कोंडी इथे झाली आहे। मध्य रेल्वेच्या वतीने आज महाजम्बो ब्लॉक घेण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईकर जे काही चाकरमानी आहेत, या चाकरमान्यांनी आज ठाण्यातनं मुंबईच्या दिशेने जात असताना घरी राहणं न पसंत करताना त्यांनी आपल्या वैयक्तिक गाड्या काढलेल्या आहेत। त्यामुळं ठाण्यातल्या पूर्वगती महामार्गावरनं खास करून ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने ज्या काही जाणाऱ्या गाड्या आहेत, त्या गाड्यांनी पूर्ण रस्ते भरून गेले आहेत। लांबच लांब अशा रांगा आपल्याला दिसत आहेत। ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने जाणारा आनंदनगर चेकनाका असेल किंवा मग ठाण्यावरनं कॅडबरीच्या दिशेने जाणारी जी काही वाहतूक असेल, ही पूर्णपणे वाहतूक कोंडी या रस्त्यांवरती दिसते। खास करून ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरनं जे काही नागरिक मुंबईच्या दिशेने जात असतात, त्या नागरिकांनी आज आपल्या गाड्या काढलेल्या आहेत। त्यामुळं आनंदनगर चेकनाका आणि टोल नाका हा जो काही रस्ता आहे, यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते। वाहतूक कोंडीचं निरसन होत असताना दुसरीकडे मात्र रेल्वे बंद असल्यामुळं जे काही नागरिक आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। या वाहतूक कोंडीमुळं रोज लवकर ऑफिसला जाणारे ठाणेकर मात्र आज उशिराच पोहोचणार आहेत। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। तर आपण पाहतोय, एकीकडे लोकलचा मेगा ब्लॉक आहे, तर दुसरीकडे ईस्टर्न एक्सप्रेस वेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळच्या वेळेमध्ये अनेक जण आपापल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी निघत असतात, मात्र रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक दोन्हीकडे मात्र गर्दीच पाहायला मिळते।